गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागलेत। मात्र मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पीएम आणि सीएम केअर फंडावरून झुंपली आहे। कोरोना काळातील फंडावरून राजकीय चिखलपेक सुरू झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। पंतप्रधानांनी सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत। पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये झुंपली आहे आणि शेतकऱ्याचा हा विषय पार कोरोनापर्यंत आलाय। पीएम केअर मधून कर्जमाफी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यावर फडणवीसांनी सीएम केअरवर उद्धव ठाकरेंना खर्च न केलेल्या 600 कोटींवरून घेरत शहाणपण शिकवतात असं प्रत्युत्तर दिलं। तर आता पुन्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या अंगलट आलं की ते फाटे फोडतात अशी टीका केली आहे। पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना, उन्हाळ्यात माझी तयारी आहे। तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते। पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे, त्याच्यात मी त्या सापळ्यात मी अडकणार नाही। आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी 50,000 रुपये हे मदत करा। माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही पहिले हे जाहीर करा। एकतर पंतप्रधान मदत निधी, जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे। भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये। मला वाटतं उद्धव ठाकरे डायलॉगबाजी आणि अशा प्रकारची टीका करण्यापलीकडे रचनात्मक काहीच करू शकत नाहीत। कोविड काळात पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते, घरातनं बाहेर पडले नाहीत। 3 नेते आज राज्य सरकारचे प्रमुख ग्राउंडवर आहेत। तुम्ही काय केलं? तुम्ही पिकनिक सारखा त्या ठिकाणी एक दिवस गेलात। बरं, तुम्ही बाहेर बोलत असताना काजू बदाम पिस्ता खात संजय राऊत आत होते। त्याच्यामुळे तुमचं पुतणा मावशीचं प्रेम शेतकऱ्यांच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी 50,000 आणि कर्जमाफी करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। मराठवाड्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात 3 प्रमुख मागण्या उद्धव ठाकरेंनी केल्यात। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीएम केअर फंडातनं मोदींनी 50,000 कोटींची मदत महाराष्ट्राला करावी। अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही। आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा। बँकांच्या नोटिसी ज्या शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा। नियमाप्रमाणे जे काही NDRFचे नियम आहे, जे काही केंद्र सरकार राज्य सरकारची नियमावली आहे, त्यामध्ये कसं बसवता येईल, जास्तीत जास्त कशी मदत करता येईल। पण शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे, ही टोलवाटोलवी नाही आहे। त्यांच्यासारखी त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना, बांधावर जाऊन खटाखट 50,000 रुपये देऊ, कधीच दिले नाही। पण आमचं सरकार हे सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे। सरकारमधले सर्व मंत्री आपापल्या फील्डवर आहे। महाराष्ट्राच्या आधी पंजाबमध्ये सुद्धा अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं। त्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारनं शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत केली। तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी NDRFचे निकष बाजूला ठेवून अधिक मदत करू असं आश्वासन दिलं।
त्यासाठी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांनी निधीची मागणीही केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पीएम केअर फंडातनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50,000 कोटी द्यावेत अशी मागणी केली. आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही, म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीत आहे, शेती वाया गेली आहे, घरादारात पाणी आहे. अशा स्थितीत ज्याला आर्थिक मदतीची गरज आहे त्याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मात्र पाहणी दौऱ्यानंतर मदतीचा मुद्दा कोरोनाच्या दिशेनं गेला. पीएम केअर विरुद्ध सीएम केअर वरून राजकीय लढाई सुरू झाली आहे. दिनेश दुखंडेंचं निवृत्ती बाबर आणि विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.